तर आज मंगळवेढीचं सभा होत असताना तुम्ही सांगितले की मी एकटा या जिल्ह्यामध्ये लढतोय. शरदचंद्र पवार गटाचे अनेक 5 आमदार या जिल्ह्यामध्ये असताना तुम्ही एकटं पडल्याचं कारण काय? नाही, एकटा लढते, बाकीचे लढतात आपापल्या परीनं. पण ज्याही पद्धतीनं या सरकारचा जो दहशतवाद आहे, कुणाला लढूच दिलं जात नाही, कुणाला फॉर्म भरू दिला जात नाही, आणि फॉर्म भरला तर त्यामध्ये कागद गायब केली जाते. अशा पद्धतीनं ज्यांना अडचणी करता येतात, कोणाचा साखर कारखाना आहे, कुणाला अजून काय इतर वेगवेगळ्या संस्था आहेत, ह्या सगळ्या संस्थेच्या पाठीमागं सशिमिरा लावून त्यांना इन्कम टॅक्स, ईडी बीडी शिडी हे सगळं लावून प्रत्येकाला त्या ठिकाणी जेरबंद करण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून केला. आता अजित पाटील यांना पुत्र अडचण आंदोलन नाही, नक्कीच सगळ्यांनाच, जे बी राष्ट्रवादीचे आमचे सगळे आमदार आहेत त्या सगळ्यांना जायबंद करून ठेवलं आहे म्हटलं तरी हरकत नाही. अशा पद्धतीचं चित्र या जिल्ह्यामध्ये तयार झालेलं आहे. पण तो भिंत आम्ही फोडू आणि नक्कीच या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला चित्र हे जिल्ह्यामध्ये बदललेलं दिसतं. जायबंद करण्यासाठी काही प्रयत्न केले जातात? नाही, मलाही माझी आमदारकी घालवणं, जातीचा दाखला रद्द करतो, हायकोर्टामध्ये पिटिशन चालवणं, या अनेक माध्यमातून ते प्रयत्न करत आहे. पण मी काय आमदारकीसाठी माझा जन्म झालेला नाही. मी एक लढाऊ कार्यकर्ता आहे. सामान्य असलो काय आणि आमदार असलो काय यामध्ये फार मोठा फरक नाही. पण लढू आणि या भारतीय जनता पार्टीला हद्दपार करू अशा पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये आपण काम करू. भारतीय जनता पार्टीला डाकू पाहिजे असं म्हणतात, परंतु कोण डाकू असं वाटतं? नाही, सगळेच या गावागावापुरते छोटा डाकू असेल आणि गावात डाकूच नसेल तर ते मागवतात. आमच्या इथं बीडनं राम सातपुतेला मागवलेलं आहे. तशा अनेक भागामध्ये अनेक ठिकाणी ते डाकू मागवतात आणि त्या ठिकाणी त्याला रसद पुरवणं, पैसा पुरवणं, जे वाळू हे बेकायदेशीर धंदे आहेत, हे धंदे करून त्याच्यामध्ये जोर भरणं, हे सगळं काम चालू आहे. निवडणूक आयोगाची भूमिका काय वाटते? दिलीप माने यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असताना सुभाष बापूंची नाराजी आहे. सुभाष बापूंना कुठतर पवार पक्षाकडे आणण्यासाठी प्रयत्न केले जातील? नाही, असं नाही. सुभाष बापूंना पवार पक्षात आणणे एवढा मी मोठा नाही. बापूचा अनुभव खूप मोठा आहे. बापू नाराज आहेत असं? बापू ज्येष्ठ आहेत. पण या जिल्ह्यामध्ये लाचारीचंच नेतृत्व असलं पाहिजे आणि आम्ही म्हणू तेच, आम्ही सांगू तेच, त्याच पद्धतीनं झालं पाहिजे. आणि इथला मंत्री हा जिल्ह्याचा गुंड असला पाहिजे, तो इथल्या दहशत निर्माण करणारा असला पाहिजे. म्हणून गोरेंची जी नेमणूक केलेली आहे, जसं इथं आदिलशहानं, विजापूरचा आदिलशहाच ना, अफजल खानाची नेमणूक केली होती, त्याच पद्धतीची नेमणूक हा प्रति अफजल खानाचा आणि या जिल्ह्यामध्ये जे थैमान मांडलेलं आहे याला जनता या निवडणुकीमध्ये उत्तर देईल असं माझा म्हणजे खात्री आहे की या निवडणुकीमध्ये त्यांना सडकून काढेल. पालकमंत्री सातत्यानं म्हणतात की आमच्या पक्षाचा नगराध्यक्ष तुम्ही निवडून द्या तर निधी दिला जातो. नाही, म्हणूनच हाच सरकारी दहशतवाद आहे की पैसा हा कोणाच्या बापाचा नाही. आम्ही बंद करू, GST बंद करू, पेट्रोलवरचे टॅक्स बंद करू, सगळ्या प्रकारचं करू. आमच्याकडे काय हत्यार नाही किंवा आम्ही करू शकत नाही असं नाही. ज्या वेळेला आमच्या हक्काचा किंवा आमच्या गावाचा निधी हा द्यावाच लागतो. पालकमंत्र्याच्या काय बापाचा निधी नाही. म्हणून या ठिकाणी जो निधी आहे हक्काचा तो आम्ही मिळवणार आणि त्याच्या छातीवर पाय देऊन घेणार. निवडणूक आयोगावर काय दबाव आहे का? निवडणूक आयोगाची भूमिका काय वाटते? नाही, निवडणूक आयोग हा झोकांड्या खातोय, रात्रीचा दारू पितोय आणि सकाळी दुसरा GR काढतोय. 2-2 महिने निवडणुका घेणं, पारदर्शकता नसणं, निवडणुका थांबवणं, लांबवणं, आजच पुन्हा प्रचाराला 1 दिवस वाढवणं, हे निवडणूक आयोगाच्या म्हणजे गलथान कारभाराचं. आणि ज्या कोणी राज्य सरकारनं असा निवडणूक आयोग ज्याला अक्कल नाही, डोकं नाही, बुद्धिमत्ता नाही, बिंडोक आहे, ते शिक्षण तपासलं आहे का नाही, आणि अशा पद्धतीनं जर राज्याचा निवडणूक आयोग असेल तर सरकारची काय कपॅसिटी असेल किंवा त्याची क्षमता काय असेल ही राज्यातली जनता पंढरपूर आणि इथल्या मंगळवेढ्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय? नाही, म्हटलं की भोपळा सुद्धा भारतीय जनता पार्टीचा फुटणार नाही. अशा पद्धतीचा निकाल तुम्हाला लागल्यानंतर समजेल आणि ते चित्र आहे जिल्ह्यामध्ये मी पाहतो. निवडणूक तुमच्या करताय मात्र निवडणूक आयोगाविषयी अधिवेशनामध्ये कुठं आवाज उठवला जातो? नाही, अधिवेशनामध्ये निवडणूक आयोग हा वेगळा पार्ट आहे आणि सरकार हा वेगळा पार्ट आहे.
सरकार आतापर्यंत उत्तर देत होतं की निवडणूक आहे आमच्या EVM मध्ये गडबड नाही, घोटाळा नाही. पण निवडणूक आयोगाच्या विरोधात काम चालू आहे आणि तुम्हाला तो पुढचा स्फोटसुद्धा काही दिवसात मिळेल. भारतीय जनता पार्टी डाकूंचं पार्टी आहे असं तुम्ही म्हणताय, पण तुमचे अनेक जुने सहकारी आज दिलीप मानेंसारखे असतील, राजन पाटील साहेबांसारखे असतील, अनेक सहकारी आज भाजपमध्ये जात आहेत आणि तुम्ही सुद्धा लोकसभेला तिकीट मागितलं होतं भाजपकडून. मग काय सांगाल आज म्हणजे हा साक्षात्कार कधी झाला? नाही, हा साक्षात्कार होण्यासाठी नाही, त्यावेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये मी गेले अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला माहिती होतं ही भारतीय जनता पार्टी मलाही तिकीट देऊ शकत नाही. पण माझ्याही पार्टीला माझ्यापासून आमचे जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही आणि मोहिते पाटील विरोधात लढत होतो. त्या बाजूला आम्हाला एकत्र येण्यासाठी ते आमचा इव्हेंट गरजेचा होता आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीनं तो एक स्ट्रॅटेजीचा भाग होता. म्हणून या ठिकाणी जे आजही विरोधामध्ये असताना सुद्धा त्या ठिकाणी काय मला दहशत करत नसतील काय, मला काय आश्वासनं देत नसतील काय, पण ह्या सगळ्याच्या छताडावर मी आज जो उभा आहे याचं कारण असं आहे की हा अशा पद्धतीचं राज्य असता कामा नये, ते जनतेचं असलं पाहिजे, प्रामाणिक असलं पाहिजे. म्हणून तुम्हा पत्रकारांनाही मी विचारत होतो की 12 वर्षामध्ये याने बांधलेल्या एखाद्या धरणाचं नाव सांगा. हे फटे काढू शकत नाही आणि हे धरणं बांधणं तर खूप दूरची गोष्ट आहे. जी धरणं राज्यामध्ये 500 बांधली, मध्यम प्रकल्प असतील, मोठे प्रकल्प असतील, लघु प्रकल्प असतील, हे काँग्रेसवाल्याने बांधले. हे कुठं धरण? एक भाजपचा सोलापूर जिल्ह्यातील डाकू कोण आहे? डाकू असं म्हणतात. रिक्षाचं तुमचं जुनं नातं आहे. लोकसभेच्या वेळेस पण तुम्ही एक विधान केलं होतं की रिक्षाचं आणि तुमचं जुनं नातं आहे. लोकसभेच्या वेळेस तुम्ही विधान केलं होतं की विमानातनं उडी मारून मी रिक्षात बसलोय, आज रिक्षाचा प्रचार करायला आलाय, काय सांगाल? नाही, रिक्षाचं म्हणजे रिक्षा ही गरिबाचं प्रतीक आहे, सर्वसामान्यांचं प्रतीक आहे. सहजपणानं आपण रिक्षा चालवणारा असेल किंवा रिक्षामध्ये बसणारा असेल त्या वर्गासाठी काम करणार आहे. म्हणून रिक्षा ही प्रियच आहे आणि सर्वांना ती असलीच पाहिजे, त्याविषयी काय असण्याचं दुमत नाही. महत्वाचा प्रश्न आज तीर्थक्षेत्र आघाडी म्हणतात आणि तुमच्याच पक्षाचा अनिल सावंत कुठं तर गायब दिसतं, ह्याचा अर्थ काय? नाही, आता इथं स्थानिक लेवलला वेगवेगळे त्याच्यामध्ये हे असतील काही तडजोडी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या इथं नेते कोण दिसत नाहीत प्रचारात. नाही, असतील नसतील, पाठिंबा असेल एकमेकांना, दबाव आणला जातोय. एका फोटो तर दिसतात परंतु दिसत नाही. हे असतील समजा इथं स्थानिक पातळीवरती समजून घ्या. ओके, धन्यवाद. थांबा.